तर शुभ सकाळ सर्वांना. तर आज मी सकाळीच पहिल्यांदा स्वयंपाक म्हटलं आता बनवून घ्यावा आता. तर आता मी चपात्या पण बनवायला घेतले त्या. बाकी काही नाश्ताही काय करत बसले नाही. तर पोहे नाहीतर शेवाळे काय म्हटलं आता सगळं बाजूला ठेवावं. पहिल्यांदा आता चपात्या करून घ्याव्या त्या गरम गरम अशा चपात्या करून घेतल्या. तर खूप छान अशा चपात्या मऊजार अशा बनवून घेतल्या. तर पटपट अशा. तर बाहेरचं वातावरण पण खूप छान झालेलं होतं आणि अंधार सगळीकडे पडलेलं होतं. त्याच्यामुळं मी काय बाहेर गेलेली नाही आणि दार पण उघडलेलं नाही. जरा थंडी पण वाजत होती त्याच्यामुळं. तर अशा पटपट पहिल्यांदा चपात्या बनवून घेतल्या. तर बाकीचे पण मला सगळे कामं उरकायचे होते आज लवकरच. तर आणि कोण उठलेलं सुद्धा नव्हतं त्याच्यामुळं शांत असं वातावरण सगळीकडेच होतं. तर चला तर मग आता म्हटलं आता पहिल्यांदा चपात्या बनवून घ्याव्या. त्यानंतर चहाही काय असेल ते बाकीचं. तर खूप छान अशा चपात्या मऊजार अशा आणि परत भाज्या पण म्हटलं बनवून घ्यायच्या नंतर. तर चपात्या पण बनवून झाल्या आपल्या पटपट अशा. तर मला पोहे पण बनवायचं होतं नाश्त्यासाठी. आता सगळे लवकर चपात्या बनवून झाले की बाकीचे सगळे आता मुलंही ह्यांनी पण आता उठलेलं होतं. तर म्हटलं आता पोहे आता पटपट आता बनवून घ्यायचं. तर पोहे पहिल्यांदा भिजत घातले, शेंगदाणा पण भाजून घेतला आणि जिऱ्याची फोडणी दिली चांगली मस्तपैकी. तर जिरं टाकून मिरची टाकली पहिल्यांदा. का तर मिरची भाजत नाही त्याच्यामुळं आणि खाताना पण कचकच लागते त्याच्यामुळं मिरची भाजून घेतली आणि ओवा टाकला थोडा. का तर पोहे जड असते ती त्याच्यामुळं. आणि कांदा लगेच भाजून घेतला. मीठ टाकलं की लगेच कांदा पण भाजतो. टप्प्याटप्प्यानं सगळं टाकून घेतलं आणि नंतर पोहे टाकलं. मग आता कलर पण चांगला पोहेला खूप छान असा आलेला होता. थोड्या वेळ झाकून ठेवलं म्हणजे मऊ राहते ते असं आणि गरम पण राहते ते बऱ्याच उशीर असं. तर चपात्या पण झाल्या, पोहे पण बनवून घेतलं पटपट. सगळे कामं आज लवकरच उरकून घेतलेली. तर मला भाजी पण बनवायची होती. तर लगेच पोहे उतरून बाजूला ठेवले की कांदा चिरून घेतला आणि लसूण पण सोलून घेतला. काय मिक्सरमध्ये काय आज बारीक करत बसलेलं नाही. झटपट अशा माझ्या म्हणजे भाज्या बनवायच्या होत्या त्याच्यामुळं. आणि मला बनवायची होती वाटाण्याची भाजी. तर पटपट अशा भाज्या बनवून घेतली आणि वाटाणं वल्ल होतं पण कुकरला एक शिट्टी दिली. का तर वाटाणं पण शिजत नाही तर लवकर त्याच्यामुळं. तर झटकीपट झाली. 5च मिनिटात आपली वाटाण्याची भाजी तयार मस्तच पैकी. आणि पटपट भाज्या बनवल्या की इतक्या खूप छान लागते ते की बासच. आणि शेंगदाण्याचं कूट मी भरपूर असं टाकून घेतलं. तर शेंगदाण्याचं कूट टाकल्याशिवाय काय आपली भाजीला म्हणजे मिळून पण येत नाही ते त्याच्यामुळं शेंगदाण्याचं कूट पण टाकलं. आणि दुसरी पण मला भाजी बनवायची होत्या. तर आता आपली वाटाण्याची भाजी पण शिजलेली आहे. ती पण आता बाजूला ठेवते आता. पटपट असं डेली रुटीन माझं रोजच चालूच असते. तर किती छान असा कलर आलेला आहे, हिरवगार वाटाणे असते ते. तर आता वाटाण्याची भाजी